भाषेचा थाट मराठी, अहिरणी कोकणी घाटी, शब्दोच्चारांची कोटी, शत्रूला वाटते भीती. ज्ञानेशापासून भिल्ल वारली, घेई नीत नवरत्न, घेई नीत नवरत्न. गाऊन सावनी माना, घेताना वरताना, जय महाराष्ट्र 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 जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र. नमस्कार नमस्कार नमस्कार. इंडियन मॅजिक आहे निर्मित अल्पविराम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज तुम्ही नोटीस केलं असेल तर वातावरण तसं म्हणजे काय, ऑफकोर्स तुम्ही ओळखलंच असेल. आज आपल्या बरोबर आहे भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडीपाची संपूर्ण टीम. तर आज कोण कोण कलाकार आहेत हे मी तुम्हाला एक एक करून इंट्रोड्यूस करीनच. म्हणजे नंतर जुई, अगं जुई काय चाललंय तुझं? रोज संध्याकाळी मी बघते 6 वाजता जातेस आणि 7 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉल करत बसतेस. काय चाललंय काय तुझं? आई तू माझं सगळं लाईव्ह शो खराब करतेस ग. हे बघ, आपण आता सगळे आयसोलेशन मध्ये आहोत की नाही, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतोय, त्यामुळे घरी सगळे बसून आहेत, टेन्शन मध्ये आहेत, कुणाला काही कळत नाहीये, अस्वस्थ आहेत. त्यामुळे सगळ्यांना बरं वाटावं, सगळ्यांचं थोडंसं मनोरंजन व्हावं म्हणून रोज संध्याकाळी 6 वाजता अल्पविराम हा कार्यक्रम इथे फेसबुक वरती लाईव्ह करतोय आई. ओके ओके, पण मग मला का नाही सांगितलंस तू? मी नसते का आले? अगं मी रांगोळी काढून दाखवली असती आणि माझी रांगोळी छान असते, तुला माहिती आहे ना ग. आई आई हे बघ आम्हाला इथे प्रेक्षक जमवायचे, त्यांना पळवून नाही लावायचंय, त्यामुळे प्लीज तुझी रांगोळी मला नकोय. ओके प्लीज जाऊ दे आता मला. अगं हो, पण मग तू अनिला का नाही बोलवलंस? त्यालाही घ्यायचं ना तुमच्यावर खेळायला. खरंच माझ्याकडे खूप युनिक, वेगळ्या, भन्नाट अशा आयडियाज आहेत ज्या आजवर कधी इंट्रोड्यूस झालेल्या नाहीयेत. मला सुचतायत, आत्ताही सुचतायत, अजून सुचत राहतील. वेट फॉर देम. आयडिया येत राहत, मी शेअर करत राहीनच. आणि तू इतके दिवस ऑलमोस्ट 2 वर्ष आम्हाला रोज सांगतोयस की तुझ्याकडे युनिक आयडियाज आहेत, भारी आयडियाज आहेत, भन्नाट आयडियाज आहेत. तर मी तुला इथे फेसबुक लाईव्ह वरती चॅलेंज देते की आज तू किमान एक तरी युनिक आयडिया आम्हाला सांग. नाही, असं मला प्रेशराईज करू नकोस. मला त्याच्यासाठी वेळ लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्याच्यासाठी चहा लागतो. तर तुम्ही बायका इकडे बडबड करण्यापेक्षा माझ्यासाठी एक चहा बनवून आण जोई तू. ओके, पटकन चहा बनव माझ्यासाठी आणि लगेच. हे काय रे, बायका चहा काय चाललंय काय तुझं? तू उठ आणि चहा करून आण जा. मग जा आत्ता जा आणि आमच्यासाठी चहा घेऊन ये, माझ्यासाठी तर ग्रीन टी घेऊन ये, आणि माझ्या फेवरेट कप मध्ये ग्रीन टी घेऊन ये. ओके, आणि वाफा दिसल्या पाहिजे. जुई पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, माझ्याशी नीट बोलायचं. ही माझ्याशी बोलायची भाषाच नाही मुळात. ओके, माझ्याशी नीट बोलायचं. आज तू इथे अल्पविराम मध्ये आलायस, हा माझा शो आहे, त्यामुळे आज सगळ्यांनी माझ्याशी नीट बोलायचं. काय बरोबर? प्रेक्षकांना तुम्ही ओळखलंच असेल. आपण स्वागत करूयात सर्वप्रथम भाडीपाची आई, माझी आई, आपल्या सगळ्यांची लाडकी आई, जिचं ब्रीदवाक्य असतं आहे, शास्त्र असतं ते, रेणुका दफ्तरदार. नमस्कार. नमस्कार. अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तिच्याच बरोबर अर्थातच आलेला आहे आपल्या सगळ्यांचा लाडका आणि माझा एक अतिशय युनिक भाऊ, म्हणजेच आणि अर्थात आलोक राजवाडे. नमस्कार. हाय आलोक, अल्पविराममध्ये तुझं खूप स्वागत. थँक्यू सो मच. असं फॉर्मल रित्या भेटून कसं वाटतंय तुला? आपण आता भेटून खूप दिवस झालेत, त्यामुळे मला आता या जगात बाहेर पडल्यानंतर कसं फंक्शन व्हावं हेच कळत नाही. आता इथे अशी गुहेत राहायची सवय झाली असं मला वाटायला लागलंय, आदिमानवासारखं. स्वतःच्या घरातच एक गुहा झाली, त्यामुळे बाहेर पडून कसं जगायचं विसरलोय मी, असं फिलिंग यायला लागलं.
वा 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 वा, मला आज खूप मस्त वाटतंय. कारण आपण आता सगळे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतोय, आयसोलेशन मेंटेन करतोय. कारण आपण सगळे मिळून एक आता वेगळा लढा लढतोय, जो आहे करोना व्हायरसवर मात करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यामुळे आपलं शूटिंग तर काही होऊ शकत नाही, तर निदान आज ह्या माध्यमातून अल्पविराम या कार्यक्रमातून आपण सगळे भेटतोय, याचा मला खूप खूप आनंद आहे. प्रचंड कमेंट्स ऑलरेडी येऊ लागले आहेत. दुलारी म्हणते युअर युअर ऑसम आई. अतुल Thank you. जोशी म्हणतोय सुपर केमिस्ट्री. अर्थातच बबूनी आंघोळ केली का आज, हा प्रश्न येऊ लागलेला आहे. पण या प्रश्नाकडे आपण काहीच वेळात जाऊयात. ऑल राईट. त्यानंतर आता ज्याचं आपण सुंदर गाणं ऐकलं, जय महाराष्ट्र, हा सोहम पाठक हाही आज आपल्या बरोबर आहे. सोहम एक उत्तम म्युझिक कंपोजर आहे. तो स्पर्श नावाच्या बँड बरोबर गातो. इज दॅट राईट सोहम? Yes, I mean, I used to, not anymore, पण हा. नॉट एनीमोर. एनिवे, पण आता तो आपल्या बरोबर आहे, भाडीपा बरोबर आहे आणि आज अल्पविराम या कार्यक्रमात आहे. सोहमची गंमत अशी की सोहमने अनेक वेगवेगळ्या चित्रपटांचं संगीत केलं आहे, पण त्याने जेव्हा त्याच्या पहिल्या चित्रपटाचं संगीत केलं तेव्हा तो फक्त 19 वर्षांचा होता. वाव सोहम, दॅट इज व्हेरी कूल. थँक्यू सो मच. आणि थँक्यू मला इकडे बोलवल्याबद्दल तुमच्या थँक्यू सगळ्यांवर. सो मच. आणि तू जय महाराष्ट्र या कमाल गाण्याने आजचा कार्यक्रम किकस्टार्ट केलायस, त्यामुळे थँक्यू सो मच. सोहम आपल्या बरोबर आहेच कार्यक्रमात, तर त्याच्यासाठी जर काही फरमाईशी असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवत राहा. ऑल राईट देन. त्यानंतर आपल्या बरोबर सगळ्यांना मॅनर्स शिकवणारी अशी एक मिस मॅनर्स, भाडीपाची मिस मॅनर्स, अर्थात पॉला. नमस्कार. पॉला, अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू, खूपच धन्यवाद. थँक्यू पॉला. पॉला आज आपल्यासाठी फ्रेंड्स ह्या टेलिव्हिजन शोचे काही कव्हर्स आपल्याला गाऊन दाखवणार आहे. त्यानंतर आपल्या भाडीपाचं एक अतिशय लाडकं कपल, जे कधी कधी भांडतात, कधी कधी एकमेकांची गोड बोलतात, आणि त्यातली जी काकू आहे ना, तिचं आयुष्यातलं मेन वाक्य हे फुकट आहे, हेच आहे. ओळखलात? अर्थातच कदम काका आणि कदम काकू, म्हणजेच सुनील अभ्यंकर आणि सविता प्रभुणे. हाय सुनील. हाय हाय, हाऊ आर यू? तुझं अल्पविराम मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू आल्याबद्दल. आणि सविता प्रभुणे अर्थात कदम काकू. मला असं वाटतं की सविता अजून आपल्या बरोबर जॉईन होतीये. कदम काकूंच्या इथे इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. ती काहीच वेळात आपल्याला जॉईन होईल. पण ज्यांनी त्यांचे व्हिडिओज पाहिलेत, त्यांना काही फरमाईशी असतील, काही कॉम्प्लिमेंट्स असतील, तर आज मी मृण्मयी गोडबोले फक्त जुई नाहीये, तर तुमची ऑफिशियल फेसबुक जॉकी सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या या सगळ्या कॉम्प्लिमेंट, सगळ्या फरमाईशी या सर्व कलाकारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. बरं, बाय द वे, आज कलाकारांच्या लाईनअप इथे संपत नाहीये. ह्या सगळ्यांबरोबर एक खूप भारी सरप्राईज आहे, ज्याच्याविषयी मी स्वतः खूप एक्साइटेड आहे. कारण तो माझा म्हणजे ही इज वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स. चला हवा येऊ द्या या सुप्रसिद्ध झी मराठीच्या कार्यक्रमातून आपण त्याला भेटतच असतो, पण आज तो इथे अल्पविराम मध्ये आपल्या बरोबर आला आहे. वेलकम टू द शो फायनली, सागर कारंडे. हाय, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. थँक्यू कार्यक्रमात आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तू तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल प्रेक्षक खूप खूप म्हणून धन्यवाद. 2-3 दिवस जॉईन करतच आहेस, आणि आज तू या कार्यक्रमाचा भाग झालायस, त्याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे. नाही, खरंच खूपच मजा येते. मी 2-3 दिवसापासून फॉलो करतोय हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जी प्रेक्षक आणि आपल्यामध्ये जी दरी होती ती तुम्ही मिटवून टाकलेली आहे, आणि जी आम्हाला पण खूप वाईट वाटत होतं घरी बसून की कधी प्रेक्षकांच्या समोर जातोय किंवा कधी त्यांच्याशी आम्ही संवाद साधतोय. खूप मिस करत होतो मी, पण आता जरा बरं वाटतं, जरा खूप मोकळेपणाने बोलता येतंय मला. वा. थँक्यू सो मच सागर कार्यक्रमात आल्याबद्दल. आणि मी विशेष थँक्यू म्हणीन झी मराठी यांना, कारण सागर आज एक स्पेशल सरप्राईज आपल्यासाठी घेऊन आलाय, ते आपल्याला लवकरच कळेल. पण मला असं वाटतंय कदम काकू पोचल्यात, कदम काकू आल्यात. आलीये कदम काकू. हॅलो सविता. हाय. ऑल राईट, कदम काकू आलेले आहेत. तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर मंडळी, आज इतकी मोठी एक कमाल गँग आपल्या बरोबर आली आहे, आणि अर्थातच सागरही आपल्या बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या कमेंट्स, ओ माय गॉड, आता मला हे सांगायचीच गरज नाहीये, कारण ऑलरेडी भरपूर कमेंट्स सागरसाठी सुद्धा ऑलरेडी फरमाईशी यायला लागल्या आहेत. तर मला वाटतंय आपण सागरकडे लगेचच जाऊयात. तो आज आपल्याला लमाण
ह्या लागूच्या ऑटोबायोग्राफी मधला एक उतारा वाचून दाखवणार आहे. सागर, ओव्हर टू यू. हो, लमाण हे श्रीराम लागूंनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि मला भयंकर आवडलेलं पुस्तक. मी खूप वेळा वाचलंय. एक नट म्हणून हे पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे प्रत्येक नटाला, असं मला वाटतं. आणि ज्या ज्यावेळी मी फ्री असतो किंवा खूप वेळ असतो तेव्हा तेव्हा हे पुस्तक नेहमी वाचतो. मी एक रिफ्रेश व्हायला होतं, स्वतःला काही सांगायचं असेल तर या पुस्तकामार्फत मी स्वतःला काही गोष्टी सांगत असतो. तर एक नट म्हणून मी काही गोष्टी वाचून दाखवतो जे लागूंनी लिहिलेल्या आहेत. तुम्हाला आवडतील नक्कीच. तर लागू म्हणतात की नटाने आपले शरीर एखाद्या क्रीडापटूप्रमाणे प्रमाणबद्ध, कार्यक्षम, लवचिक, डौलदार, चपळ आणि संपूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवले पाहिजे. आणि आपली बुद्धी एखाद्या तत्वज्ञाप्रमाणे सर्वगामी सातत्याने मनन चिंतन करणारी, जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारी आणि अगदी मुक्त स्वतंत्र संचार करणारी अशी ठेवली पाहिजे. हे फार सुंदर आहे, हे मला भयंकर आवडतं आणि याच्यासाठी मी नेहमी नेहमी हे पुस्तक वाचतो. नट हा स्वतः वाद्य आहे आणि वाजवणाराही तोच आहे. त्याच्या हातात एखादी सतार किंवा बासरी देऊन ती त्याला वाजवायला सांगितलेली नाही, तर तो स्वतःच सतार किंवा बासरी आहे आणि ती वाजवून त्यातून संगीत निर्माण करणाराही तोच आहे. वाद्यातून तो कर्कश गोंगाट निर्माण करणार की मधुर संगीत निर्माण करणार, यावर तो वाईट नट की चांगला नट हे अवलंबून राहणार. त्याचे शरीर आणि बुद्धी हेच त्याचे वाद्य आहे आणि ते वाद्य कायम कार्यक्षम आणि सुरात लावलेले असणे ही जबाबदारी ही त्याचीच आहे. म्हणजे नट होणे ही फावल्या वेळात सहज जाता येता करण्याची गोष्ट नाहीच मुली. ते एक पूर्ण व्रत आहे. रंगभूमी विषयक कर्मकांडात गुंतून पडणारा रंगकर्मी होणे पुरेसे नाही, तर रंगमंचावर विचार आचार अग्रक्रमाने करणारा रंगधर्मी होणे आवश्यक आहे. हे भयंकर मला आवडतं की नट हे एक वाद्य आहे असं ते नेहमी सांगतात आणि त्यातून कसे सूर निर्माण करायचे आणि कुठल्या पद्धतीने स्वतःला वाजवायचे हे सर्वस्वी त्या नटाच्या हातात अवलंबून असतं. आपण नेहमीच बघितलं की श्रीराम लागूंनी खूप गंभीर नाटकं केली, पण विनोदी नाटक करण्याचा त्यांचा मोह त्यांना स्वतःलाच आवडता नाही आला. त्यांनी विनोदी नाटकं ही केली, फार्सिकल नाटकं केली. त्यातलं ते त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला की एकदा गमतीने मी म्हटलं की आता गंभीर नाटके फार झाली बाबा, आता नवीन नाटक करायचं तर विनोदी नाटकच करायचं. पप्पा सांगा कुणाचे हे त्या नाटकाचं नाव. शुद्ध फार्स मी कधी केलाच नव्हता, एकदा करून तर पाहावा म्हणून मी तो करायला घेतला. एकतर नंदकुमार रावत्यांनी दिग्दर्शन करताना आम्हा सर्वांनाच इतक्या असंख्य जलद हालचाली दिल्या होत्या की नाटकभर धावपळ करून पार दमून जायला व्हायचं. नाटकाच्या पहिल्याच दिवशी मोहनने या नाटकाचे 3 प्रयोग लावले होते. सकाळी 10:30, दुपारी 3:30 आणि रात्री 8:30. दुसऱ्या दिवशी अंथरुणातून उठता येईना इतके पाय भरून आले होते. गंभीर भूमिकांचा जेवढा मानसिक ताण आहे तेवढाच या विनोदी कामाचा ताण आहे. विरंगुळा आहे, तुफान करमणूक आहे, पोट धरधरून हसायचे आहे ते प्रेक्षकांना. नटांना गंभीर भूमिका इतकाच एकाग्रता आणि थोडा जास्त सावधपणा विनोदी भूमिका करताना आवश्यक आहे. सावधपणा जास्त हवा, म्हणजेच अगदी तीक्ष्ण असे वेळेचे भान, म्हणजे सेन्स ऑफ टायमिंग हवेच. खूप प्रयोग झाल्यानंतर सवयीने हा ताण थोडा कमी होईल, पण तसा तो गंभीर भूमिका करतानाही होतो. म्हणजे एकंदरीत त्यांना म्हणायचंय की नटाला सगळंच करता आलं पाहिजे. ती गंभीर भूमिका असेल किंवा विनोदी भूमिका असेल, त्यात तफावत करू नये. आपण पाण्यासारखं असावं की कुठलीही भूमिका मिळेल तर त्याच जोमाने त्याच मेहनतीने ती करता यावी. आणि दोन्ही ठिकाणी हेच काय मेहनत सेमच आहे, त्रास सेमच आहे किंवा मिळणारा रिस्पॉन्स हा सेमच आहे. एकदा असा प्रश्न विचारला जातो की एकाच दिवसात 3-3 नाटके करताना या नाटकातले संवाद त्या नाटकात असा घोटाळा कधी होत नाही का? तर त्यांनी असं उत्तर दिलं की नाही, कधीच नाही. मनात आणले तरी नाही. बाबूरावच्या भूमिकेत असताना
आप्पा बेलवलकरांचे संवाद आठवणे अशक्य आहे असेच मला वाटते. बाबूरावचा स्विच ऑन केला याचा अर्थ बाकी सगळे स्विच ऑफ केले असाच आहे. कोणतीही व्यक्तिरेखा अगदी अनुभवाच्या पातळीवर आत्मसात केली आणि मग अभेद्य अशा तंत्रात बांधून घेतली म्हणजे मग तिच्यात दुसऱ्या कोणत्याही भूमिकेच्या नखाचाही शिरकाव होणार नाही. हे एक नट म्हणून खूपच काही शिकवून जाणारं वाक्य मी नेहमीच वाचत असतो आणि हे एक गृहपाठ आहे. मी म्हणेन की जेव्हा जेव्हा खूप दिवसानंतर 3-4 महिन्यानंतर आपल्याला एक खूप कंटाळा येतो एखाद्या गोष्टीचा किंवा खूप त्रास होतो किंवा आपण खूप काम करत असल्यामुळे कळत नाही की आपण कुठल्या पद्धतीने काम करायला हवं, तर हे पुस्तक माझ्यासाठी रिफ्रेशमेंट आहे. माझ्यासाठी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी हे वाचतो आणि प्रत्येक नटाने हे पुस्तक एकदा तरी वाचावं असं मला वाटतं. खूप काही आहे यात. थँक्यू सागर. मी ऍक्च्युली ते पुस्तक वाचलंय, पण तू म्हणतोयस तसं पुन्हा पुन्हा ते रिव्हिजिट केलं पाहिजे. आणि खरंच आपण ऍक्टर्स म्हणून अनेकदा सलग काम करत असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की नेमकं काय प्रकारचं काम होतंय, काय नवीन आता करता येईल, रिफ्रेश कसं करता येईल. थँक्यू सो मच सागर. तुला प्रचंड कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, त्यातल्या काही मी पटापट तुला वाचून दाखवते. धवल वर्तक असं म्हणतोय की सागर कारंडे तुझे अहमदाबादला खूप फॅन्स आहेत. तर थँक्यू धवल. धवल आपल्या बरोबर रोज असतो कार्यक्रमात. पुष्कराज म्हणतोय मस्त सागर एक पत्र वाचन. बघू काय होतंय. पूजा म्हणते सागर कारंडे होम क्वारंटीनवर कॉमेडी स्क्रिप्ट आवडेल ऐकायला. मला वाटतंय आपल्याला सागरला त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. म्हणजे तो प्रेप करून पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमात नक्कीच येईल आणि असं काहीतरी करून दाखवेल. त्यानंतर स्वागत सावंत म्हणतायत सागर एकदा मिश्किल बगळे होऊन जाऊ दे. बापरे, फरमाईशी सुरू झाला. कॉम्प्लिमेंट्स कम ऑन. ओ ग्रेट. सुलेखा म्हणते लमाण वाचलंच पाहिजे. त्यानंतर तनया म्हणतेय थँक्यू सो मच. त्यानंतर निलेश रानडे म्हणतायत फॉलो ऑलमोस्ट ऑल द एपिसोड. खूपच छान उपक्रम. थँक्स सागर. नॉस्टॅल्जिक झालो. माझं भाग्य, मला डॉक्टर बरोबर काम करायला मिळालं. सुंदर मी होणार आणि मित्र ग्रेट पर्सनॅलिटी. त्यांच्या सहवासाने कायम एक एनर्जी यायची. वा. आम्ही तर लहानपणी त्यांची म्हणजे आम्हाला वडील घेऊन जायचे त्यांची नाटकं दाखवायला आणि मी स्वतःला नशिबान समजेन की यांची नाटकं बघता तरी आली आम्हाला. तुम्ही तर काम केलं त्यांच्या बरोबर, म्हणजे क्या ग्रेट. म्हणजे खरंच निलेश खूपच लकी आहेस तू. त्यानंतर सुलेखा म्हणते अतिसुंदर, खूपच छान पद्धतीने सांगितलं आहे. सरिता म्हणते सागर व्हेरी नाईस एक्सेप्ट फ्रॉम द बुक कॅन यू प्लीज मेन्शन अगेन. तर लमाण हे नाव आहे पुस्तकाचं. डॉक्टर श्रीराम लागू यांनी ते लिहिलंय. सच अ ब्युटिफुल मेटाफोर असं दुलारी म्हणते. ओके. आता खूपच कॉम्प्लिमेंट्स आहेत सागर, तर तू सगळ्यांना एकदा थँक्यू म्हणून टाक. थँक्यू, खरंच थँक्यू सो मच. तुम्ही जे प्रेम करताय आतापर्यंत केलं आणि यापुढेही करत राहाल अशी कामं माझ्याकडून व्हावीत अशी मी रंगदेवतेला प्रार्थना करेन. थँक्यू. प्रेक्षकांसाठी म्हणून सांगते सागर आपल्या बरोबर कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत आहे. त्यामुळे तुमच्या ज्या काही रिक्वेस्ट असतील, कॉम्प्लिमेंट्स असतील त्या कमेंट्स मध्ये मला कळवत राहा. ऑल राईट. तर आज मी म्हणल्याप्रमाणे वातावरण तसं कॅज्युअल आहे आणि सगळं जे होणार आहे ते विथ अ ट्विस्ट. तर फ्रेंड्स हा शो आपण आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी बघितलेला आहे. तर त्याचं टायटल सॉंगही आपल्याला माहिती आहे. पण ते टायटल सॉंग विथ अ ट्विस्ट सादर करणार आहे पॉला. हॅलो. हो, हेच मराठी गाणं, हेच इंग्लिश गाण्याचं नाव आहे I'll Be There For You. आणि Savani Vaze from Bharipal, one of our comics, she's translated the lyrics. So I'll read out the Marathi lyrics and I'll play it for you. Okay? Awesome. It goes, कोणी कधी बोले नाही जगणे असेल असे, नोकरीचं पत्ता नाही आणि प्रेमाचे वंदे, जीवनाचा गाडा पुढे जाईना, दिनरात वैरी झालं वैरी महिना, बस काय मी आहे ना उन्हा पावसातही, बस काय मी आहे ना जशी होती आधीही, बस काय मी आहे ना कारण तूही आहेस ना. Now you can sing along. वाह. क्या बात है. कोण
कोणी कधी बोले नाही जगणे असेल असे नोकरीचा पत्ता नाही आणि प्रेमाचे बंदे जेवणाचा गाडा पुढे जाईना दिवरात बाहेरी चाले झाला बाहेरी महिना बस काय मी आहे ना पुन्हा पावसात येईल बस काय मी आहे ना जशी होती आधी बस काय मी आहे ना कारण तू आहेस ना वा सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. मला तुलाही भरपूर बात आहे. कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. सावनी वजेसाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या जात आहेत. गणेश असं म्हणतोय मराठीचा झेंडा साता समुद्रापार. वा गणेश. तनया म्हणतीये ग्रेट पॉला. थँक्यू. देवा म्हणतीये वाव पॉला मस्तच. तर मित्रांनो तुम्हाला जर हा प्रश्न पडत असेल की पॉला इतकं भारी मराठी कसं बोलते तर त्याचाही उलगडा काहीच वेळात होईल. तिच्या ऍक्च्युली घरातच अशी एक व्यक्ती आहे जी तिला मराठी शिकवतीये आणि शिवाय ती वेगळे क्लासेसही घेत होती ऑलमोस्ट फॉर अ कपल ऑफ इयर्स. इज दॅट राईट पॉला? हा, about 6 months of tutoring आणि the rest I learned through भाडीपार. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. मला असं वाटतंय की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळे एकमेकांना सांगूयात की काळजी करू नकोस, मी आहे ना आणि मी हे गृहीत धरतीये की तूही आहेस ना. तुला अजून अजून कॉम्प्लिमेंट्स येत जात आहेत. व्हेरी रिलेटेबल फॉर द टाइम्स नाव. तर आम्ही सगळे आहोत आणि आपण सगळे रोज संध्याकाळी इथे फेसबुक वरती इंडियन मॅजिकायच्या पेजवर भेटून हेच एकमेकांना सांगतोय की मी ही आहे आणि मला माहितीये की तू ही आहेस माझ्या बरोबर आणि आपण सगळे ह्यात एकत्र आहोत. त्यामुळे देर इज नथिंग टू वरी अबाउट. ओके देन. आता पुढच्या कलाकाराकडे जायच्या आधी एकतर खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. त्यात तेजस असं म्हणालाय की आजचा कार्यक्रमही फुकट आहे. व्हेरी नाईस तेजस. करेक्ट उचललायस तू. हा कार्यक्रम फुकटच आहे आणि हे सगळे कलाकार फक्त एकमेकांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमात महत्त्वाचं आहे. कदम काकू हे तुमचं वाक्य आहे जे आता लोक आपल्यावर वापरतायत. सुपर्ब सुपर्ब. तर आता पुढच्या कलाकाराकडे वळायच्या आधी मी पटकन उद्याची अनाउन्समेंट करते कारण उद्याच ही लाईन अतिशय आता इंट्रोड्यूस करू. तो कवी आहे, तो अभिनेता आहे, तो एक उत्तम गीतकार आहे. असा तो एक अष्टपैलू एक व्यक्ती आहे स्वानंद किरकिरे जी उद्या आपल्या बरोबर येणार आहे. त्याच्याच बरोबर अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी सुद्धा आपल्या बरोबर येणार आहे आणि आपली लाडकी विभावरी देशपांडे ही सुद्धा उद्या कार्यक्रमात आपल्या बरोबर येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो लक्षात ठेवा. आता मला असं वाटतंय की अल्पविराम हा आपल्या लॉकडाऊन रुटीनचा भागच झाला आहे. त्यामुळे उद्याही संध्याकाळी 6 वाजता ट्यून इन करायचं आहे. ओके देन. आता कमेंट्स सागर तुला अजूनही भरपूर कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. पॉला तुला खूप कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. देवेश असं म्हणतोय की गेम ऑफ थ्रोन्सचं मराठी सॉन्ग ऐकायला आवडेल पॉलाकडून. देवेश थोडी वाट पाहावी लागेल. थोडी वाट पाहावी लागेल आणि नक्कीच मला असं वाटतंय पॉला तुझी ही रिक्वेस्ट ऐकेल आणि आय एम शुअर शी विल डू समथिंग अबाउट इट. चला तर मग आता Game of Thrones doesn't have lyrics. I think maybe there's a way of saying pa 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 in English. ओके. इथे आलोक आणि रेणुताई ह्या दोघांना खूप प्रश्न विचारले जात आहेत. सगळं व्हायच्या आधी रेणुताई प्लीज एकदा तुझ्या तोंडून तुझं ब्रीदवाक्य म्हण. बरं मी एवढंच सांगते की आता करोना आलाय तर आता घरात बसणं हे शास्त्र असतं. त्याच्यामुळे कृपया घरात थांबा आणि अजिबात बाहेर पडू नका कुठलंही कारण असलं तरी. सुपर्ब सुपर्ब. आता प्रेक्षकांनी शास्त्र असतं ते हे ऐकल्यानंतर आता तर नक्कीच कोणी बाहेर पडणार नाही. पण ऍक्च्युली माझा संपूर्ण विश्वास आहे की आपले जे सगळे प्रेक्षक आहेत ते आपापल्या घरातच बसून वेगवेगळ्या शहरांमधून लखनौहून काही लोक जॉईन झाली आहेत, अहमदाबादहून काही लोक जॉईन झाली आहेत, US हून काही लोक जॉईन झाली आहेत. तर हे सगळे आपापल्या घरातच बसून आपला हा कार्यक्रम पाहतायत. त्यानंतर आता मी आलोककडे जाते. आलोक
तुला बरीच लोक असं म्हणतायत की अश्लील उद्योग मित्रमंडळ, ज्या चित्रपटाचा तू दिग्दर्शक आहेस, जो चित्रपट आता लॉकडाऊनच्या आधी थिएटर्स मध्ये उत्तमरित्या चालू होता, त्याबद्दल तू काहीतरी बोलावंस. तर अश्लील उद्योग बद्दल थोडस काहीतरी आम्हाला सांग पटकन. कम ऑन. पटकन ओके. पटकन रिलीज नाही, झाला आरामात. शुक्रवारी पिक्चर रिलीज झाला. पुढच्या शुक्रवारी आम्ही असं सगळ्यांनी पोस्ट केलं की दिमागदार दुसऱ्या आठवड्यात पदार्पण वगैरे, आणि त्या शुक्रवारीच रात्री लॉकडाऊन झालेलं आहे संपूर्ण. त्यामुळे एक आठवडा हा चित्रपट फक्त राहू शकला. पण मला असं वाटतं की आम्ही सगळेजण त्याच्यावरती 4-1 वर्ष काम करत होतो, आणि तो एक आठवडा का होईना बघता आला लोकांना, याचा आनंद आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर काय परिस्थिती असेल मला माहिती नाही, पण मला असं वाटतं परत जर शक्य झालं तर आम्ही परत एकदा तो चित्रपट गृहात आणू, असा प्रयत्न असेल असं आपण म्हणूया. ऑफकोर्स आलोक. आणि माझी खात्री आहे की जेव्हा केव्हा हा लॉकडाऊन संपेल आणि अश्लील उद्योग मित्रमंडळ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होईल, तेव्हा प्रेक्षकही नक्कीच येतील आणि भरपूर प्रेक्षक येतील आणि हाऊसफुल शोज जातील. तसं जर नाही झालं, इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांना जोडले गेलोय, तसे कुठल्या तरी OTT वरती आम्ही डेफिनेटली ते फिल्म आणायचा प्रयत्न करू. त्यामुळे जरी परत रिलीज करू शकलो नाही तर कुठल्या तरी OTT वरती लोकांना नक्की तो चित्रपट बघता येईल. तो आम्ही एक प्रयोग करायचा प्रयत्न केलाय आणि तो सगळ्यांनी बघावं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी, चांगली वाईट अशी इच्छा आहे. त्यामुळे बघूया. येस. थँक्यू सो मच. प्रेक्षकांसाठी म्हणून सांगते, रेणुताई म्हणजेच भाडीपाची आई आणि आलोक म्हणजेच आणि हे कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा आणि मी ते तुमच्यापर्यंत मी त्यांच्यापर्यंत हे पोहोचवतच राहील. आलोक जसा युनिक आहे, आणि जसा युनिक आहे, तसंच त्याचं इंटरनेटही युनिक आहे. त्यामुळे अधूनमधून ते येते जाते. त्यामुळे साऊंड मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्या प्रेक्षकांना हे माहितीच आहे की आता आपल्या बरोबर अशी एक मोठी टेक्निकल टीम अशी काही वेगळी नाहीये. तर नवीन जे प्रेक्षक आज आपल्या बरोबर जोडले गेले त्यांना मी सांगू इच्छिते की हे सर्व कलाकार आपापल्या घरातून आपापल्या मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड अशा डिव्हाइसेस वरून ऑनलाईन येत आहेत आणि हे सगळं ते स्वतःच आपापल्या घरातून ऑपरेट करतायत. त्यामुळे जर थोडासा व्हिडिओ ऑडिओ पुढे मागे झाला तर प्लीज बेअर विथ अस. आणि जर व्हिडिओ अडकला तर एकदा तुम्ही तुमची विंडो रिफ्रेश करून बघा. आणि जर तुम्ही एखादी गोष्ट मिस केलीत तरही नो प्रॉब्लेम. हा कार्यक्रम संपल्यानंतर इंडियन मॅजिकायच्या पेजवर तो पूर्ण कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही मिस केलं असेल ते तुम्ही पुन्हा जाऊन बघू शकता. ओके देन, मी काही कमेंट्स पटकन वाचून दाखवते. उमेश म्हणतोय, आस्क आलोक टू रिलीज द फिल्म ऑन नेटफ्लिक्स. आय थिंक आलोक वुड लव्ह दॅट. आता आपल्याला लॉकडाऊन संपल्यानंतर बघावं लागेल काय होतंय ते. त्यानंतर उमेश म्हणतोय ऑल द बेस्ट. त्यानंतर एक NRI येणार आहे असं सुचेता म्हणते. त्यानंतर अंजली म्हणतीये हा उपक्रम पाळणे हे शास्त्र आहे. सुपर. त्यानंतर अपूर्वा ही आपल्याला म्युनिक जर्मनी हून जॉईन झाली आहे आणि ती असं म्हणते की आय टेक अ ब्रेक वाईल वर्किंग फ्रॉम होम टू सी दिस प्रोग्राम लाईव्ह एव्हरी डे. थँक्यू सो मच फॉर दिस इनिशिएटिव्ह. थँक्यू सो मच अपूर्वा. तुझ्याकडे वेगळेच टायमिंग्स असतील आणि वेगळंच तुझं लॉकडाऊन रुटीन असेल, पण त्यातही तू अल्पविरामला आपलं करून घेतलंयस आणि आपल्या रुटीनचा भाग बनवलायस, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आपण जर्मनीला पण जाणार होतो मृण्मयी आता खरं तर. आणि ओ सॉरी, ओके आय एम नॉट सपोज टू से दिस. ओके हे विसरून जा, मी बोललो हे. सगळंच फोडून टाकशील का रे? अरे काहीच नाही, कोणी नाही. चला पुढे. ह्या सगळ्या आता लॉकडाऊन नंतरच्या गप्पा. लॉकडाऊन नंतर. ओके. आता प्रेक्षकांसाठी आमच्या जर्मनीमध्ये येणार आहात तुम्ही? आम्ही नेहमीच असतो तिकडे, म्हणजे फेरफटका मारायला वगैरे. आपलं अपडाऊन असतं जर्मनीला, असं काही सांगतो. यु नो हाऊ इट इज. असं राजेश म्हणतोय. का बरं राजेश? आम्ही आहोत की इथे आता आहोत. आणि आई, मी आणि एक पुढचा विषय घेऊन आमचा व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहे. त्यामुळे मिस करायची काहीच गरज नाहीये. आणि अल्पविरामच्या माध्यमातून सगळे कलाकार तुमच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही कुणालाच मिस करणार नाही आहात. ओके, आता वेळ आली आहे एका सरप्राईजची. मी झी मराठीचे
सुरुवातीलाच खूप खूप आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे आज चला हवा येऊ द्या मधलं एक खूप लाडकं पात्र आपल्याला भेटायला येणार आहे, जे आहे अर्थातच आपले पोस्टमन. आणि ते आपल्याला एक असा गोड पत्र व्यवहार ऐकवणार आहेत जो कदम काका आणि कदम काकू यांच्यामध्ये होतोय. तर पोस्टमन. नमस्कार. काय बरं आहे ना? म्हणजे ऐकू येतंय ना? अच्छा, नाही येत. एक मिनिट. नमस्कार. सॉरी, ते मास्क लावून बसावं लागतं मला. हो, घाबरतो मी थोडाफार, नक्कीच घाबरतो, कारण बायको आहे मला, एक मुलगी आहे. त्यांच्या जीवाची खूप काळजी वाटते मला. खूप जण म्हणतायत, सरकार म्हणतंय की घरात बसा, बाहेर पडू नका. पण आपल्याकडे खूप अतिशहाणे शूरवीर आहेत जे हे जराही ऐकत नाहीयेत, तरीही घराबाहेर पडतायत, मिरवणुका काढतायत, गर्दी करतायत, पार्ट्या करतायत, गावभर उंडारतायत, आपल्याला काही होत नाही असं म्हणतायत आणि मग मरतायत. घरच्यांचा जीव धोक्यात घालतायत आणि दुसऱ्या माणसांची कामं वाढवतायत. हे आजारी पडतात, मग हॉस्पिटलमध्ये येतात, त्यांच्या टेस्ट करा, त्यांना ऍडमिट करून घ्या, त्यांच्या घरच्यांच्या टेस्ट करा. हे जिथे जिथे उलटलेत, इथून आलेत, त्या माणसांना शोधा, त्यांच्या टेस्ट करा, त्यांना ऍडमिट करा, व्हेंटिलेटर लावा, आयसीयू मध्ये ठेवा. पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री सगळे ओरडून सांगतायत की घराबाहेर पडू नका, आपला जीव धोक्यात घालू नका. पण नाही, आम्ही ऐकतच नाही आहोत. तर डॉक्टर, पोलीस सगळे आपलं काम व्यवस्थित करतायत, दिवसाची रात्र करतायत, रात्रीचा दिवस करतायत. पण या उडग्यांना जराही अक्कल येत नाहीये. यातले काही सुशिक्षित आहेत, अशिक्षित पणही आहेत. काल आमच्या बिल्डिंग मधल्या काकू लगबगीने बाहेर पडताना दिसल्या मला. मी त्यांना घरातूनच ओरडून विचारलं, अहो काकू, कुठे निघालात? बाहेर कर्फ्यू आहे. तर त्या म्हणाल्या, आलं. मी म्हंटल, आलं? आता आणि कोण आलं? आधीच कोरोनाचा जो त्रास होतोय तो काही कमी आहे? ते म्हणाले, नाही, कोणी आलेलं नाहीये, आलं संपलंय घरातलं, आल्याशिवाय चहाला टेस्ट येत नाही म्हणे. आलं मिळण्यासाठी मरण आलं तर चालेल का हो काकू तुम्हाला, असं मी म्हटलं त्यांना. तर म्हणाल्या, मला काही होत नाही, आत्ताच एक 60चा पेग मारलाय मी. म्हटलं, वाह काकू, 60चा पेग, वाह. तर म्हणाल्या, वाह काय वाह, अरे गोमूत्राचा 60चा पेग मारलाय मी, मला काही होणार नाही. कुणाचं काय तर कुणाचं काय. मागे मुंबईत महापूर आला होता, हे गळ्या इतकं पाणी आलं होतं. मी आणि माझे सहकारी लोकांना मदत करण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. रस्त्यातून भिजून चिंब झालेल्या लोकांना आम्ही चहा, बिस्किट, पाव जे मिळेल ते देत होतो. त्यात पण एक गृहस्थ आमच्याकडे आला, ओला चिंब झालेला, थरथरत कापत होता. म्हणाला, साबुदाण्याची खिचडी आहे का? आज माझा उपवास आहे. कुणाचं काय तर कुणाचं काय. तर सांगत काय होतो की लॉकडाऊन आहे, माणसं घरात अडकली आहेत, काही परगावी अडकली आहेत, परराज्यात अडकली आहेत, बाहेरच्या देशांमध्ये अडकलेली आहेत. सरकार जमेल तेवढी मदत, मेहनत करतेच आहे. डॉक्टर मेहनत करतायत, पोलीस मेहनत करतायत.
मला वाटलं आपणही काहीतरी करावं. म्हटलं काय करावं, तर या ताटातूट झालेल्या लोकांची पत्र पोहोचवूया का आपण, त्यांची खुशाली एकमेकांना सांगूया, तेवढाच त्यांना दिलासा मिळेल. मग ठरवलं की पत्र पोहोचवूया आपण. त्या 2 पत्र होती नवरा बायकोची. खूप सुंदर पत्र होती, मिस्टर अँड मिसेस कदम यांची. दोघं एकमेकांना काय सांगतात ऐकायचंय. हा, पण हे पत्र मी नाही वाचून दाखवणार. हे पत्र मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा काय म्हणतायत मिस्टर कदम आपल्या मिसेस कदमना. प्रिय काय प्रिय पत्रास करोना की नाही, सॉरी, पत्रास कारण की आज लॉकडाऊनचा 5वा दिवस. खर तर माझा जीव तुझ्या आठवणींनी कासावीस झालाय. रात्रीची झोप उडली आहे, तळमळ मळमळ जळजळ होते, पण मी हे कोणालाच सांगू शकत नाहीये का, कारण उगाच करोनाची लक्षणं म्हणून मला घेऊन जायचंय. मला माहितीये तू माहेरी मजा करत असशील ना. मला सांग, बरोबर तू माहेरी गेल्यावरच कसा काय ग लॉकडाऊन सुरू झाला, आणि गेले काही महिने तुझं चायनीज खाणं पण वाढलं होतं, आणि बरोबर मागच्या आठवड्यात तू हक्कानी माहेरी गेलीस. आणि कारण काय दिलंस तर म्हणे माहेरच्या म्हशीचं डोहाळ जेवण. 2 वेळा नापास होऊन सुद्धा तू ह्या लेवलची कॉन्स्पिरसी करतेस. कॉन्स्पिरसी करते ती. असो, माझं इकडे बरं चाललंय असं म्हणायचं. फक्त तू आपल्या मुलाला इकडे ठेवून मुलीला जे घेऊन गेलीस ना, त्याच्याऐवजी मुलीला इकडे ठेवून मुलाला घेऊन जायला पाहिजे होतंस. ह्या कारट्याचा ना काही उपयोग नाही. सकाळच्या चहापासून सगळं मीच करतोय, नुसता लोळत असतो ढुंगणवर करून. अगं परवा तर त्यांनी लाज आणली. मोदीजींनी काय सांगितलं होतं, 5 वाजता 5 मिनिटांसाठी टाळ्या वाजवायच्या आहे ना, तर हा गॅलरी मध्ये उभं राहून अर्धा तास ताटल्या पडवतोय. तुझ्या माहेरच्या स्टेनलेस स्टीलच्या 3 ताटल्या फुटल्या. तेवढ्यात ते शेजारचे डॉक्टर आले आणि म्हणाले, धन्यवाद नको, पण तुझ्या मुलाला आवर. काय काय संस्कार करतेस ग तू. आता 21 दिवसात तो तरी सुधारेल किंवा मी तरी बिघडेल. काल घरातला सगळा रेडी टू ईट माल संपला, त्यामुळे मलाच सगळा स्वयंपाक करावा लागतोय. किचन मधली कपाट उघडली आणि मला तुझा प्रचंड अभिमान वाटला. प्रत्येक डब्यावर लेबल होतं. टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. पाणी आलं पण ते वेगळ्या कारणासाठी. कारण कुठल्याही डब्यात लेबल नुसार गोष्टी नव्हत्या. 13 डबे उघडल्यावर माझं नशीब उघडलं आणि आंबे हळद लिहिलेल्या डब्यात मला तांदूळ सापडले. तूर डाळ लिहिलेला डबा उघडला तर त्यात पापड कुरडया. आता तळणापासून वरणापर्यंतचा प्रवास फारच लांबचा असणार हे जाणून आम्ही वरण नको असं ठरवलं. मग काय, फक्त मेथकूट भात खाल्ला. निम्म जेवण झाल्यावर लक्षात आलं की मेथकूट लिहिलेल्या डब्यात बेसन होतं. अरे राम. आमचं राहू दे. बाकी तू कशी आहे? सगळ्यांची काळजी घे. कर्फ्यू नीट पाळ. घराबाहेर पडू नकोस. हात धुवत जा असं वेगळं तुला सांगायची गरज नाही, कारण माझ्या मागे तू हात धुवून लागण्याची सवयच आहे. आई बाबांची काळजी घे. त्यांच्या वयाला जास्त धोका आहे. अरे सासरे बुवांना परवा मी म्हंटल की सोशल डिस्टन्सिंग पाळा, तर म्हणाले की सोशल तेवढं डिस्टन्सिंग पाळीन. असं करू नका म्हणावं. नाही, असं करू नका म्हणावं. बर, सगळ्यांना नमस्कार सांग. म्हशीला गोड पापा. कळावे लोभ असावा. तुझाच नवरा श्री कदम. टाक. माझं पोट बिघडल्यावर तुझे चूर्ण मला देतेस ते कुठे? कच्च बेसन खाल्ल्यापासून पोट जरा
पोस्टमन काका द्या पत्र त्यांना आता. हा, खरं सांगू, हे पत्र ऐकून मला माझ्या बायकोची आठवण आली. नाही, अगदी मनापासून खरंच मी माझ्या बायकोला खूप मिस करतोय. अगदी खरं. म्हणजे मीही मिळेल तिथे खातोय, माझंही पोट बिघडलंय आणि माझ्याकडेही चूरणाची डबी नाहीये. असो, पण श्री कदम यांच्या या पत्राला सौ कदम यांनी काय उत्तर दिलं बघायचंय. बघा. प्रिय आहो, अय्या तुम्ही पत्र कसं लिहिलं? म्हणजे व्हॉट्सअप नाही, मेल नाही, फोन नाही, डायरेक्ट पत्र. मला तर फारच भारी वाटलं बाई. म्हणून मग मी पत्राला उत्तर पण लिहिलं. तुम्हाला आठवतंय तुम्ही मला शेवटचं पत्र कधी लिहिलं होतं? आठवा 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 आठवा. थांबा, मी सांगते. 1988 साली जेव्हा तुम्ही बंगलोरला गेला होतात कामानिमित्त, तेव्हा तुम्ही मला पत्र लिहिलं होतं. पण पत्र पोचायच्या आधी तुम्हीच घरी पोचलात आणि पोस्टमननी तुमच्याच हातात तुमचंच पत्र दिलं. आता बघू हे पत्र तुम्हाला कधी पोचतंय ते. तर सर्वप्रथम मी माझ्यावरच्या आरोपांचं खंडन करते. मी काही हा लॉकडाऊनचा कट वगैरे रचलेला नाहीये. आणि लॉकडाऊनचा कट रचायचाच असता तर 21 दिवस कशाला रचला असता? चांगले 6 महिने रचला असता मी. आणि तुम्हाला जे वाटत होतं ना की मी नूडल्स खाल्ल्या, तर मी नूडल्स खाल्ल्या नव्हत्या, तो पास्ता होता. नूडल्स आणि पास्ता याच्यातला फरक कळत नाही आणि निघाले कॉन्स्पिरसी थिअरी मांडायला. तर ठरल्याप्रमाणे आम्ही आमच्या म्हशीचं डोहाळ जेवण केलं बरं, पण गोठ्यातल्या गोठ्यात. कारण जमावबंदी आहे ना, त्यामुळे इतर म्हशींना आम्ही बोलवलं नाही. गोठ्यातल्या गोठ्यात एकटीच तिचंच आम्ही डोहाळ जेवण केलं. तुमचा निरोप मी तिला पोचवते बरं. बघा, तुझीच आठवण काढलीये. तुला पापा दिलाय, मला नाही. तुम्ही मुलाला वैतागला आहात आणि मी मुलीला. अहो, मुलगा काय आणि मुलगी काय, हल्ली कोणाला स्वयंपाक जमत नाही. ती तर सारखी गोठ्यातच बसते, म्हणते की करोना हा माणसांमुळे पसरतो, प्राण्यांमुळे नाही. त्यामुळे सारखी त्या म्हशीपाशीच असते. आणि आपल्या पोरावर एवढं वैतागत जाऊ नका हो तुम्ही. तुम्हाला मी एक ट्रिक सांगते. त्याचा फोन आहे ना, फुल चार्ज ठेवायचा. फोनची बॅटरी कमी झाली की तो बिथरतो. त्याला कळत नाही काय करायचं ते. फोन शिवाय कसं वागायचं हे त्याला कळत नाही. त्यामुळं फोनची बॅटरी चार्ज ठेवायची. त्या दिवशी ते गॅलरीतला एपिसोड झाला ना सगळा, तो टाळ्या वाजवायचा, तो त्यामुळेच झाला असणार. त्यामुळं फोनची बॅटरी चार्ज ठेवा. आणि 21 दिवसात तुम्हाला त्याच्यावर काय संस्कार करायचे ते करा. 21 वर्षात मला जे जमलं नाही ते 21 दिवसात तुम्हाला जमलं तर तुम्ही म्हणाल त्या देवाला जाऊ आपण. तुम्ही आपणहून भात टाकल्याचं वाटून माझ्या तर डोळ्यात बाई टचकन पाणीच आलं. तुम्ही स्वयंपाक करताय हे चांगलं आहे, पण उगाच माझ्या डब्याच्या सिक्वेन्सना नावं ठेवू नका. ही एक वेगळी सिस्टम आहे. त्या डब्यावर जे लेबल लिहिलेलं असतं ना, त्या डब्यापासनं 2.5व्या घरावर जो डबा ठेवलेला असेल त्यात तो पदार्थ सापडतो. तुम्ही या आधी जर स्वयंपाकघरात आला असतात तर स्वयंपाकाचा हा बुद्धिबळ मी तुम्हाला समजावून सांगितला असता, पण यायचंच नाही स्वयंपाकघरात, मग असं होणारच. तर इतक्या वर्षात तुम्ही फिरकला नाही. आणि हो,
घरातलं मेतकूट संपलंय, मी इकडून करून घेऊन येते, पण तोपर्यंत भाताबरोबर दही खा. फ्रीज मध्ये दही ठेवलंय, दही भात खात जा. आणि आता वरण करायचं ठरवलंय ना, तर मग शेवयांचा डबा उघडा. शेवया असं लेबल ज्याच्यावर लिहिलंय ना, तो डबा उघडा. त्यात तुम्हाला तूर डाळ सापडेल. माझी काळजी करू नका, इकडे माणसं आहेत. तुम्हीच दोघे बिचारे तिकडे एकटे पडलेले आहात. तुम्ही घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडू नका. हा, आणि आपल्या घरामध्ये साधारणपणे 2 आठवडे पुरेल एवढा किराणा माल आहे. त्यामुळं काळजी करू नका. खाण्यापिण्याचा आळस करू नका, व्यवस्थित जेवत जा. आणि भात आहे ना, जरा जास्तच टाकत जा. उरला ना, तर त्यामध्ये थोडीशी फोडणी घालून थोड्याशा भाज्या वगैरे परतून ना बिर्याणी म्हणून खपवायची चिरंजीवांना. त्याला काही कळत नाही, तेवढे अक्कल नाही त्याला. हा, तसंच करायचं. तर असो, हे कोरोना प्रकरण आहे ना, लवकरात लवकर संपावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी आता माझं पत्र संपवते, मला भरपूर कामं आहेत. तुमचीच बायको सौ कदम. ताक, ते पोटाचं चूर्ण फ्रीजवर ठेवलंय इनोच्या बाटलीत. ते ताकात घालून घ्या, म्हणजे पोटाला आराम पडेल. ताक मध्ये ताक लिहून मी केला की नाही विनोद? तुम्हाला जमतो का? वा वा वा. ए, ती किती सारखी ओरडतीये बघितलं का? तुम्ही तिला पापा दिलाय म्हणून. अगं ए, काय तू एकटीच गाभण आहेस का जगात? बघितलं मंडळी, अरे बापरे, इथपर्यंत आवाज येतोय त्यांचा. पण किती छान ना, की यातला विनोद दिसला असेल तुम्हाला, यातलं भांडण दिसलं असेल तुम्हाला, पण आपण भांडतो त्याच माणसाशी ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो. आपण, तुम्ही बघितलं असेल की दोघं एकमेकांची किती काळजी करत होते. बिटवीन द लाईन्स मधलं त्यांचं प्रेम डोळ्यात आसू आणत होतं. हसू. तर सांगायचा मुद्दा असा की मलाही घरच्यांची खूप आठवण येते, नेहमीच येते. खूप दिवस त्यांच्यापासून दूर आहे मी. घरातून निघताना मुलीने हातच पकडला होता. जाऊ नका ना असं म्हणत होती. तिला समजावलं मी, म्हटलं नाही, अत्यावश्यक सेवा आहे मी. आणि मीच काय, सगळे डॉक्टर्स, पोलीस, सगळे हॉस्पिटल मधला सगळा स्टाफ, हे सगळे झगडतायत. तुमच्यासाठी झगडतायत, आपल्यासाठी झगडतायत. सर्वांना हात जोडून विनंती करतो, जरा त्यांचाही विचार करा. घराबाहेर पडू नका. एवढं कोरोनाचं संकट जाऊ दे, मग काय अख्खं आयुष्य आहे हो आपल्याकडे. आणि ते आयुष्य जगायचं असेल तर आता सरकार जे सांगतंय, घरात बसा, फक्त तेवढं करा. हात जोडून विनंती करतो तुम्हाला. धन्यवाद. वाव वाव, सुपर्ब सुपर्ब. हा, तुम्हाला अर्थातच खूप साऱ्या कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. पण त्याआधी मी पुन्हा एकदा झी मराठीचे खूप खूप आभार मानेन. कारण त्यांच्यामुळे आज चला हवा येऊ द्या मधला आपला लाडका पोस्टमॅन इथे अल्पविराम मध्ये आला. त्यामुळे झी मराठीचे खूप खूप आभार. त्याचबरोबर हे स्किट, भाडीपाचं जे स्किट होतं कदम काका आणि कदम काकूंचं, ही पत्र आपल्यासाठी कौस्तुभ सोमण ह्यांनी लिहिली होती. त्यामुळे त्याचेही खूप खूप धन्यवाद. तर आता मी तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट्स पटापट वाचून दाखवते. कारण अर्थातच मध्ये सुनील अभ्यंकर म्हणजेच कदम काकांचं कनेक्शन थोडंसं खराब झालं होतं. पण त्यांनी काहीच फरक पडला नाही. कारण कदम काका, तुमचं पत्र आमच्यापर्यंत आवाजाने इतकं सुंदर पोहोचत होतं की तुला फक्त कॉम्प्लिमेंट्सच आल्यात. त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. अमृता म्हणते कौस्तुभ मस्त लिहिलंयस. अर्थात कौस्तुभ सोमण त्यांनी ही पत्र लिहिली आहेत. खरंच खूप सुंदर लिहिली आहे. थँक्यू अमृता. अपूर्वा म्हणते कदम काका लय भारी पत्र, कमाल लेखन. सुमेधा म्हणते अप्रतिम पत्र. सुलेखा म्हणते राया माइंड ब्लोईंग.
त्यानंतर पुष्कर म्हणतोय सुनील काका ऑलवेज भारी, राया 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 ऑलवेज रॉक. त्यानंतर अमोल म्हणतोय एक्सलेंट इनिशिएटिव्ह टू डू दिस ऑनलाईन, रिअली एन्जॉयिंग एव्हरी इव्हनिंग, यू गाईज आर ब्लेस्ड टू शेअर दीज गुड टाइम्स विथ युअर ऑडियन्स. सो ट्रू अमोल. तो म्हणतोय सागर कारंडे बिग फॅन, आणि भाडीपालाही असं एक हृदय पाठवण्यात आलेलं आहे. रिअली होप पीपल अंडरस्टँड वाय वी नीड टू बी इन लॉकडाऊन. लुकिंग फॉरवर्ड टू जॉईन एव्हरी डे फॉर दिस लाईव्ह शो फ्रॉम मलेशिया. ओके अमोल आपल्याला हा निरोप मलेशियाहून पाठवतोय. थँक्यू सो मच अमोल. मला असं वाटतंय की पुन्हा एकदा या पत्रांच्या द्वारे आणि ह्या सुंदर पोस्टमनच्या द्वारे आपल्याला पुन्हा एकदा कळलंय की आपल्याला का लॉकडाऊन मध्ये असायचंय आणि हे किती गरजेचं आहे. त्यानंतर भारी पत्र काका आणि काकू, हार्ट टचिंग लेटर, हॅट्स ऑफ टू सागर अँड मिस्टर अँड मिसेस कदम. अमोल म्हणतोय लेटर इज रिअली कॉमिकल अँड एन्जॉयबल. सुषमा, remember our letters when my husband used to sail on Indian naval ship. The letters come after 20 days as they come via FMO. So that was also a good time. Oh wow, सुषमा. मला असं वाटतं की आजच्या काळात जेव्हा लोक लॉकडाऊन मध्ये आहेत तेव्हा पुन्हा काही फॅमिलीज अशा आहेत ज्या एकत्र राहत आहेत, पण कदम काका आणि कदम काकूंसारख्या काही फॅमिलीज अशाही असतील ज्या एकत्र आता नाही आहेत. तर त्यांना आमच्याकडून अल्पविरामच्या संपूर्ण टीम कडून एक्स्ट्रा प्रेम आणि एक्स्ट्रा पॉवर, कारण खरंच खूप अवघड आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला एकमेकांची सवय असते. तर आता सगळे इंडिपेंडेंटली आयसोलेशन मध्ये फंक्शन करत असतील तर तुम्हाला खूप खूप प्रेम आणि खूप खूप पॉवर की हे 21 दिवस तुम्ही असेच स्ट्रॉंगली आणि एकटे राहून पार पाडू शकाल. अजून भरपूर कॉम्प्लिमेंट्स आहेत. कदम काकू लय भारी, छाया म्हणते मस्त, अभिजू म्हणते मस्त, वेदिका म्हणते सागर सर फ्रॉम अ कमेडियन टू अ पोस्टमॅन, यू हॅव बीन द बेस्ट ऑलवेज. थँक्यू सो मच. सो ट्रू वेदिका. सागरचं छान पत्र असं सुचेता म्हणतेय. अभिजू म्हणतेय सागर तुझी पोस्टमॅनची भूमिका कायमच डोळ्यात पाणी आणते. कदम काका तुम्ही स्वयंपाक करताय खरं पण खाताय का कुणी, फारच सुंदर. कदम काका काकूची एक युनिक लव्ह स्टोरी. वा सागर वा, हे ऐकून म्हणावं असं वाटलं. सागरा प्राण तळमळला. क्या ओ माय गॉड. अशा खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आहेत. पण व्हेरी गुड इनिशिएटिव्ह इन लॉकडाऊन असं राजेश म्हणतोय. थँक्यू सो मच टीम भाडीपा असंही तो म्हणतोय. तर राजेश, इंडियन मॅजिका निर्मित अल्पविराम या कार्यक्रमात आज भाडीपा आलेले आहेत. तर इंडियन मॅजिका आणि भाडीपा या दोघांमुळे आणि अर्थातच झी मराठी आणि सागरमुळे आजचा हा कार्यक्रम घडतोय. तर तुम्हाला सगळ्यांनाच माझ्याकडून थँक्यू आणि प्रेक्षकांकडून थँक्यू. नमिता म्हणते गुजबम्स. येस नमिता, यू आर सो राईट. मलाही प्रचंड गुजबम्स आलेत आणि अशा बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स आहेत. त्या मी वाचतच राहीन कार्यक्रम पुढे जाईल तसा. पण आता मला असं वाटतंय की मी तरी मिस मॅनर्सला खूप मिस केलंय आणि मिस मॅनर्स कडे फ्रेंड्स मधल्या अजून एका ओ माय गॉड कोण आहे? बापरे बाबू. चला आता मला बऱ्याचशा कॉम्प्लिमेंट्सना रिस्पॉन्ड करायची गरज नाहीये, कारण खुद्द बबनरावजी AKA जुईचा बबूदाजी आपल्या समोर आलेले आहेत. बबूदाजींना नमस्कार. आणि बबू, ए बबू, सगळ्या जगाला एक प्रश्न पडलाय. बबू आंघोळ केली? बघा, अख्ख्या जगाला एक उत्तर जे माझ्या स्टँडअपचा शो बघायला आले त्यांना मी देऊन झालेलं उत्तर. पण जर का मला ऑनलाईन कोणी विचारलं की आंघोळ केली का, तर एकदा हे 21 दिवसाचा हा कर्फ्यू बाजूला होऊ देत, मग तुमच्या घरी येऊन करीन मी आंघोळ. बापरे बापरे बापरे. म्हणजे करोना सकट अजून काही रोग होतील लोकांना. खरं आज हेच होतं. आम्ही इंडियन मॅजिक सजेस्ट केलं होतं की आपण मी लाईव्ह आंघोळ करतो असा एक शो लावतो. नको नको नको. अल्पविराम हा कार्यक्रम लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी आहे. मी ते कपडे घालून करतात तशी केली असती हवा तर. कार्यक्रमाचं नाव फुल स्टॉप ठेवावं लागेल. गोष्ट असं मी ऐकलंय की माझ्या म्हणजे मी इतके दिवस आंघोळ केले नाहीये की त्या आंघोळीचं पाणी वापरलं तर करोना मरतो म्हणे. नको बाबा, अशा अफवा तर कुठेच पसरवू नका प्लीज. येस प्लीज, नो मिस इन्फॉर्मेशन. आणि आपण ह्या विषयावर एक व्हिडिओ करणार आहोत जो लवकर येणार आहे आई आणि तिच्या मुलांबरोबर. तर तो त्याच्यासाठी वाट बघा नक्की.
ऑल राईट, बाबूजी वेलकम टू द शो. आणि आता ज्यांचा आज मेन रोल आहे मिस मॅनर्स, त्यांच्याकडे वळूयात. या पुढचं गाणं वासाडी म्याव. हो, मी इथे ना ट्रान्सलेशन साठी आलोय, कारण काही लोकांनी असं सांगितलं की तिचे काही उच्चार कळत नाही. ती प्रयत्न करतेय. आम्ही रोज शिकवणी घेतो. आज मी हातावर छडी मारणार आहे. त्यामुळे पॉला आपल्यासाठी फ्रेंच मराठी मध्ये गाणार आहे आणि बबूदाजी आपल्यासाठी ते मराठी मध्ये आपल्याला ऐकवणार आहेत. आम्ही ट्रान्सलेट म्हणजे फिबी नावाचं जे कॅरेक्टर आहे तिची ही कविता आहे, ज्याला आपण मराठी ट्रान्सलेट केलंय. आणि आता आपली कॅनडाची फिबी गाणार आहे ते आपल्यासाठी. रेडी? चला. वासरी म्याव, वासरी म्याव, काय तुला खायला देणार. वासरी म्याव, वासरी म्याव, तुझी चूक नाही यार. तुला ते डॉक्टरकडे नाही नेत, खाली दुसऱ्या तू नक्की नाव नाव उशी तशी. तुझं ते मित्र ती आई नक्की नावशी. वासरी म्याव, वासरी म्याव, काय तुला खायला देणार. वासरी म्याव, वासरी म्याव, तुझी चूक नाही यार. अगेन. वासरी म्याव, वासरी म्याव, काय तुला खायला देणार. वासरी म्याव, वासरी म्याव, तुझी चूक नाही यार. वा. Super Paula, super fun. Thank you so much. Yes, rock on while we sit at home, guys. मला एक सांगायचंय की सगळ्यांनी खरंच ह्या काळामध्ये हात तर धुवाच, पण आंघोळी करत जा, नाही तर आपली वासाडी म्याव व्हायची. वा 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 वा. प्रेक्षकांसाठी म्हणून सांगते की वासाडी म्याव आणि फ्रेंड्सचं जे टायटल सॉन्ग आहे, या दोन्हीचे लिरिक्स आत्ताच कमेंट्स मध्ये आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना ह्यांचे व्हिडिओज बनवून अपलोड करायचे असेल तर ते नक्की करा आणि भाडीपाला टॅग करा आणि आय एम शुअर भाडीपा ते त्यांच्या हँडल वरून शेअर करतील. ओके पॉला, मी तुझ्यासाठी काही सुंदर कॉम्प्लिमेंट्स वाचून दाखवते. कार्यक्रम खूपच छान चाललाय. सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. निपुण धर्माधिकारी ही बोलवलं तर अजून मजा येईल. ओके पॉला, त्याच्याबद्दल मी सांगू शकतो पटकन. असाच एक कार्यक्रम लाईव्ह आपल्या भाडीपाला 4 वर्ष पूर्ण होत आहेत 31 तारखेला. तर त्या लाईव्ह शो असणारे असाच एक भाडीपाच्या पेजवर, त्याची माहिती तुम्हाला भाडीपाच्या पेजवर मिळेल, ज्याच्यामध्ये निपुण आणि आम्ही कास्टिंग काउच पण करणार आहेत आणि आपली आई आणि मीची कास्टही असणार आहे आणि काही गाणी आणि रॅप पण असणार आहे. तर तेही तुम्ही ऐकायला या 31 तारखेला. नक्कीच नक्कीच नक्कीच. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 31 तारखेला भाडीपाच्या चॅनल वरून ते लाईव्ह जाणार आहेत. म्हणजे आम्ही सगळेच तिथे असू आणि भाडीपाला 4 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आय थिंक वी आर ब्रिंगिंग इन भाडीपास बर्थडे, जो 1 एप्रिलला असतो. आता पटापट मी अजून काही कमेंट्स वाचून दाखवते. मधुवंती म्हणतीये मिस मॅनर्स वॉज अमेझिंग. मंदार गद्रे म्हणतोय आंघोळ काय रोज रोज करतात. बबूदाजींचा चुलत भाऊ. राजेश म्हणतोय बबू आंघोळ करो ना. प्रसन्ना म्हणतोय राम गंगा मैली. मोहन म्हणतोय प्रोग्राम इज डिझाईन व्हेरी नाईस. आणि मंदार पुन्हा एकदा म्हणतोय जुम्मे के जुम्मे. नक्कीच नक्कीच चुलत भाऊ आहे हा बबूचा. ऑसम ऑसम. तर अशा भरपूर बबू इन द हाऊस. येस. आणि हे सगळे आपले भाडीपाचे मित्र आज आपल्या बरोबर आहेतच. शिवाय सागर कारंडे आज आपल्या बरोबर आहे. तर ह्या सगळ्यांसाठी फरमाईशी कॉम्प्लिमेंट्स तुम्ही पाठवतच राहा आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संपूर्ण प्रयत्न करतीच आहे. सागर, तुला खूप साऱ्या फरमाईशी येत आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर माझा ऍब्सोल्युटली ट्रॅक गेलाय, इतक्या तुला फरमाईशी येत आहेत. परंतु त्या सगळ्यात एक मिमिक्री सतत येऊन जातंय. तर प्रेक्षकांच्या या हळव्या आता मनाच्या खातर
आता ते एका अवघड परिस्थितीत आहेत हा आणि त्यांना धीराची गरज आहे. तर मग कोणी त्यांच्या धीर द्यावा हृदयासाठी त्यांना कोणी धीर द्यावा असं तुला वाटतं? मला असं वाटतंय मिमिक्रीनी. कोण यावं त्यांना धीर देण्यासाठी? बापरे बापरे, आपल्या कलाकारांकडून कुणाकडनं काही फरमाईश आहे का? रामदास आठवले. अरे अरे बापरे. अरे मी काहीच नाही म्हणाले. निर्विवाद म्हणजे काही डाऊटच नाही मला याबद्दल. असेल असं नाही ओके वाटत का ओके तुला? ओके ओके असू दे ते आपल्या भारतावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि त्याचा सामना आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. कोणी कुठलाही हलगर्जीपणा करू नका असं मी सगळ्यांना वारंवार सांगतो आहे. नेहमी हात धुवत राहा, व्यवस्थित हात मोजे घाला, बाहेर पडू नका. मी सांगतो तुम्हाला, ऐका माझं कोणी ऐकत नाही, तुम्ही ऐका. तर मी सर्वांना विनंती करतो, सरकार आपलं काम करत आहे व्यवस्थित. हॉस्पिटलमध्ये पण सगळे डॉक्टर आहेत, सगळे नर्स आहेत, सगळे व्यवस्थित काळजी घेत आहेत. लोकांना फक्त एक नम्र विनंती करतो मी, घराबाहेर पडू नका. मी पण आता घरातच आहे, तुम्ही घराबाहेर पडू नका. धन्यवाद, जातो आता, चला. सुपर थँक्यू सो मच सागर. खरंच आता सागरनी फक्त आपल्यासाठी, सर्व प्रेक्षकांसाठी ही मिमिक्री केली आहे. नाहीतर त्याच्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या त्याच तो करणार होता. पण पुन्हा एकदा सागरचे खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या सगळ्यांची फरमाईश ही तू पूर्ण केलीस आणि अर्थातच त्यामुळे प्रेक्षक धडाधड कॉम्प्लिमेंट्स पाठवतात. गो करोना करुणा गो असं. कारण नाही पण खरंच, पण ते त्यांनी खूप मनापासून केलं होतं, आपल्या देशासाठीच केलं होतं. त्यांची मिमिक्री म्हणजे ते खूप स्पोर्टिंगली घेतात. हे फार हे त्यांचं मोठेपण आहे खरं तर. आणि ते खूपच मनापासून काम करतात आणि खूप मनापासून त्यांनी तो नारा दिला होता असं मला वाटतंय. मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर, आणि जे करतायत ते लोकांसाठीच करतायत, चांगली गोष्ट आहे. तर आपण त्याचं हे करू नये. म्हणजे ओके ठीक आहे, तो विनोद नव्हता, आपल्या देशासाठीच करत होते ते. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतंय की त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना गो करोना हे एक ब्रीदवाक्य मिळालं. हो, आणि जे त्यांनी दिलं, जे आपल्याला फॉलो करायचंच आहे ऑफकोर्स, आणि ते त्यांच्याचमुळे आपल्याला मिळालं. अर्थातच तुला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. प्रशांत म्हणतोय मस्तच रे, मृणालिनी म्हणते सुपर्ब, वर्षा म्हणते रामदासजी कविता नाही झाली, अप टू यू. पद्मिनी म्हणते वा वा मस्त. राजश्री म्हणते सागर युअर अमेझिंग, मल्टी टॅलेंटेड. युगंधर म्हणतोय सागर मस्तच. पूजा म्हणतेय अभिजित म्हणतोय बंद करा सागरचे एकदम बेस्ट. असंही एक आलंय, बंद करा. त्याचं काही तुला ऐकावं वाटत लेडीज कॅरेक्टर त्याचं, म्हणजे ते साडी बिडी दिसल्याशिवाय येणार नाही ते बाहेर. बरोबर. इथे अजून एक काही मिमिक्रीची नावं येऊन जात आहेत. काय करू, वाचू? निळू फुल्यांचं एक नाव येऊन जात आहे. नाना पाटेकरांचं एक नाव येऊन जात आहे. चांगलंय, छान आहे. नाही म्हणजे सरकार एवढं बोंबलून सांगतंय तुम्हाला घरात बसा. अरे काय मूर्ख आहे का सरकार? मूर्ख आहे? तुम्हाला सांगतंय एवढं, जीव तोडून सांगताय ना रे, तुमच्या चांगल्यासाठी सांगताय ना. मग ऐका ना जरा, अरे ऐका जरा. का तुम्हाला आया बहिणी नाहीत, मुलं नाहीत, बाळ नाहीत? त्यांचा विचार करा. अरे बाकीच्यांना पण आहेत की, मुलं आहेत, मुली आहेत, बायका आहेत, मुलं, त्यांचाही विचार करा जरा. सगळं सुंदर आहे रे, छान आहे जग, खूप छान आहे. तर ते छान आहे, छान ठेवायचं असेल तर ऐका जरा सरकारचं, ऐका, घरातून बाहेर पडू नका, कळलं का? सुपर. थँक्यू सो मच सागर. खरंच थँक्यू सो मच. आता मी एक क्षणभर डोळे मिटून ऐकलं तर मी दचकले. तुला अर्थातच तनया म्हणतीये नाना आणि अशा टाळ्या वाजवतीये. अनिरुद्ध म्हणतोय सागर काही शब्द तूच छान पोचवू शकतोस, आणि तेच आज तो करतो आहे. त्याने त्या पत्राच्या द्वारे सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगितलंय की काय आता आपण करणं गरजेचं आहे.
अत्यावश्यक सेवा जी लोक करतायत त्यांना आपण कशा प्रकारे सपोर्ट करू शकतो हे सुंदररित्या त्यांनी आपल्याला त्याच्या पत्राच्या द्वारे सांगितलंय. खूप म्हणजे या आत्ताच्या परिस्थितीत खरंच एक खूपच वाईट वाटतं की आता जे काही चालू आहे बाहेर त्यात इगो काय यावा माणसांना, की एक असतं ना की सरकार सांगते घराबाहेर पडू नका, मी पडणार. हा काय प्रॉब्लेम काय मला आजपर्यंत कळलेलं नाहीये की काय इगो असतो प्रत्येकाचा, की मी नाही ऐकणार किंवा मला जे सांगतायत त्याच्या बरोबर उलट करायचं असतं. मला हे का करत असतील माणसं, की त्यांना काही याचं गांभीर्य आजपर्यंत कळलेलं नाहीये का, किंवा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत का, की जगात काय जे काही चालू आहेत. माणसं म्हणजे दिवसाला हजार माणसं मरतायत, त्यातल्या त्यात आपला भारत देश एवढा म्हणजे एवढ्या चांगल्या नोटवर त्यांनी हे डिसिजन घेतलेलं आहे. नाहीतर खूप उशीर झाला असता. सरकारने खूप योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेले आहेत. तर जरा ऐका ना त्यांचं. आता आजही खूप बाहेर पडलेली माणसं दिसतात. म्हणजे का पडत असावीत काही कळतच नाही. म्हणजे हे एक रिकाम आहे का काय आहे काहीच कळत नाही. सॉरी, मी जरा विषयच वेगळा झाला. नाही अगदीच महत्वाचं तू सांगतोयस आणि माझी खात्री आहे की तुझ्या तोंडून ऐकूनही जर कोणी असं असेल की जे बाहेर पडत असतील किंवा त्यांना या सिच्युएशनचं आता गांभीर्य किंवा मॅग्निट्यूड कळत नसेल तर तुझ्याकडून ऐकून नक्कीच ते पुन्हा विचार करतील बाहेर पडायच्या आधी. आणि थँक्यू सो मच सागर, तू फरमाईशीही पुऱ्या केल्यास. थँक्यू वन्स अगेन. चला तर मग आता आपण एक गाण्याची फरमाईश आली आहे सोहमला, जी ऍक्च्युली भाडीपाच्या पेज वरती आली आहे, पण ती भाडीपाच्या लोकांनी आता माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. मी नाही गाणार आता प्लीज. सागर इज अ ग्रेट पर्सन दॅन ऍक्टर असं गणेश म्हणतोय. गणेश, आय वुड करेक्ट यू, सागर इज अ ग्रेट पर्सन, ऑल्सो अ ग्रेट ऍक्टर. थँक्यू सो मच. ऑल राईट. तर सोहम, तुला अशी रिक्वेस्ट आली आहे की देव बाजारचा भाजीपाला नाही रहा. सॉरी, भाजीपाला हे वाक्य देव बाजारचा भाजीपाला नाही. राईट हो राईट. तर ही रिक्वेस्ट तू आमच्यासाठी गाऊन दाखवशील का? नक्की. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही र, हो देव आशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. दगडाचा देव त्याला बडराच भेद, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेद, मातीचा देव त्याला पाण्याच भेद, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेद, हो देव आशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, हो देव बाजारचा भाजीपाला नाही र. थँक्यू. तर ही दोन्ही गाणी भाडीपाच्या युट्यूब चॅनलवर पण आहेत, म्युझिक व्हिडिओ आहे त्यांचा, तर तुम्ही बघू शकता. नक्कीच. आणि आता आपण जशी या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली तुझ्याच गाण्यानी, तसंच या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण तुझ्याच गाण्यानी जाऊयात. नक्की. थँक्यू. तर हे दुसरं गाणं पण ह्याच व्हिडिओ मधलं आहे, लाईव्ह व्हिडिओ मधलं. एक असा थोडा मॉडर्न अभंगचा प्रयत्न आहे. शेवट करतोय आपण. सागर, या गाण्यानंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहे. नाही, मी असंच विचारलं. वेळ पटकन गेलाय आजचा. आज पटापटा गेलाय, त्यामुळे आपल्याला काही त्याचा ट्रॅक राहिला नाहीये. पण सोहम, आता पुन्हा ओव्हर टू यू. पण सागर सर, तुम्ही खूप मस्त केलं, जे काय केलं खूप हसायला आलं. काय केलं रे? जे काय केलं म्हणजे काय असतं? स्टँडअप जे काय म्हणजे लाईक इन अ गुड वे. व्हेरी फनी. माऊली माऊली मी तुझी सावली, माऊली माऊली मी तुझी सावली, वाहिला जीव
मी तुझ्या पाऊली वाहिला जीव हा, मी तुझ्या पाऊली माऊली माऊली मी तुझी सावली. भरकटलो दाही दिशा झाला तुझा दुरावा, वृथा मोह माया नको द्यावी तुझी सेवा. उगवताच सूर्य जसा अंधारही पळावा, तसे तुझ्या नामाने अज्ञान मिटो देवा. दिन रात डोळ्यात रूप तुझे राहो, हरिनाम श्वासात वाहो. दिन रात डोळ्यात रूप तुझे राहो, हरिनाम श्वासात वाहो. माऊली मी तुझी सावली, माऊली माऊली मी तुझी सावली. वाहिला जीव हा, मी तुझ्या पाऊली वाहिला जीव हा, मी तुझ्या पाऊली माऊली माऊली मी तुझी सावली. थँक्यू. वा 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 वा. थँक्यू. सुंदर सुंदर सुंदर. थँक्यू सो मच सोहम. थँक्यू सो मच. थँक्यू. या कार्यक्रमात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. आता सागरही म्हणालाय, प्रेक्षकही म्हणतायत, आणि खर तर माझी एक हलकी फरमाईश आहे, आणि म्हणजे आलोकला आणि तर आता आपण एक क्षणभर आलोककडे जाऊयात. आलोक आहेस ना? बोल ना. हो आहे इथेच आहे, बोल. तर प्रेक्षक म्हणतायत की अनीच्या आवाजात एक गाणं आहे असं वाटतंय. वा. माय गुड. जय महाराष्ट्र. छोटस कुठलं गाणं तुला हवं ते? ओ गॉड. कुठलं म्हणू अचानक मला? मी तुझ्यावर लाईव्ह करते याचा मला इतका आनंद आहे. ओ माय गुडनेस. नील समंदर येतं. लहर समंदर. लहर समंदर पण येतं. पण मला जर का सोहम तर आपण जय महाराष्ट्रावरही एंड करू शकतो. त्यात पॉला पण होती. आणि परंतु आपल्याला आता इथे ह्या माध्यमातून एकत्र गाणं खूप अवघड जाईल. ओके. मग मी या नोटवर मी एक म्हणू इच्छितो की आता कार्यक्रम संपायला आलाय आणि माझी इच्छा नाही की हा कार्यक्रम संपावा. तर मी हे गाणं म्हणू इच्छितो की आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो. आज जाने की जिद ना करो, वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियां यही है जो आजाद है. चंद घड़ियां यही है जो आजाद है. उनका खो कर मेरी जाने जा. खूप कर्णकर्कश होत नाही आहे. हो सुंदर आहे. लिरिक्सचा घोळ आहे माझा. हे पण छान आहे. असो. पण मुद्दा एवढाच आहे की आज जाने की जिद ना करो हा कार्यक्रम संपू नये एवढीच इच्छा आहे. खूप वरच्या पट्टीत गायलो असेल तर त्याबद्दल माफी मागतो, कारण इथे अंदाजच नाही की किती वर काय खाली काय होतंय. असो. मृण्मयीनी माझ्यावर अचानक बॉम्ब टाकला त्यामुळे हाच माझा प्लॅन होता. ओके. पण सगळ्या कलाकारांचं आज कार्यक्रमात आल्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. मला आज पर्सनली खूप आनंद झालाय की माझे काही जवळचे मित्र, माझे काही आवडते कलाकार हे अल्पविराम आणि इंडियन मॅजिक आहे यांच्यामुळे आज मी यांना ह्या माध्यमातून भेटू शकले.
आलोक तुला भरपूर कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, सगळ्यांनाच इनफॅक्ट खूप कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, सोहमच्या गाण्याला कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. ऑफकोर्स ऑफकोर्स. वा, हे असंच काहीतरी घर बसलं लिहिलेलं. आता वेळ आहे तर आपण वाचू. हे बाई, इगो इगो. हा, इगो. घरातून जाताना चप्पल घालून जातो, तसं इगोचं आवरण घालून जावं नक्कीच. पण घरी आल्यावर चप्पल दाराबाहेर काढतो, तसं ते दाराबाहेरच काढून ठेवावं. इगोमुळे खूप नाती तुटताना पाहिली आहेत मी, केवळ इगोमुळे. रोज माणसाला मारून जगणारा माणूस आज माणसाला घाबरून माणसाला जगण्यासाठीच्या टिप्स देतोय स्वतःला जगण्यासाठी. रोज माणसाला मारून जगणारा माणूस आज माणसाला घाबरून माणसाला जगण्यासाठीच्या टिप्स देतोय स्वतःला जगण्यासाठी. कशी का होईना माणुसकी जिवंत झाली. आम्ही इतरांसारखे नाही असं म्हणणारे आज इतरांसारखेच फक्त घरचेच राहिलेत. थँक्यू. थँक्यू 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 सो मच सागर. सगळ्यांचा खूप 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 थँक्यू. थँक्यू सो मच. आणि सागर एस्पेशली तुला खूप खूप थँक्यू. खरंच फारच तू आम्हाला इथे सुंदर वाचून दाखवलं. आणि थँक्यू सो मच. मी खरंच खूप दिवस झाले लोकांपासून जरा काही कनेक्टच होता येत नव्हतं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचताच येत नव्हतं. हा एक चांगला प्लॅटफॉर्म होता आणि मी गेले 3 दिवस फॉलो करतच होतो की काय गमती जमती चालू आहे, बघूया तरी. मला राहत नव्हतं, पण आज तो दिवस आला आणि मला लोकांशी संवाद साधता आला. थँक्यू सो मच. वा 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 वा. थँक्यू सो मच सागर. आणि खरंच आम्ही दररोज हा कार्यक्रम करतोय. आज आपला अल्पविरामचा 8वा भाग आहे आणि अर्थातच हे आम्ही प्रेक्षकांसाठी, आपण आज सगळे जे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलोय, आयसोलेशन मध्ये आहोत, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतोय, ह्या सगळ्यांसाठी तर करतोच आहोत. पण हे एक स्वार्थ असा आहे की मीही दिवसभरात संध्याकाळी 6ची वाट पाहते, कधी मी नवीन नवीन कलाकारांना भेटीन, कधी मी प्रेक्षकांना भेटीन. आणि हा कार्यक्रम मलाही तितकीच ऊर्जा देतोय आणि तितकंच स्पिरिट माझं इन प्लेस ठेवतंय. त्यामुळे व्हॉट युअर सेइंग, म्हणजे आपल्या सगळ्यांना भेटून कला सादर करून आय एम शुअर खूपच सॅटिस्फॅक्शन आणि एक ब्रेक मिळत असेल ह्या सगळ्या गंभीर वातावरणातून. तर पुन्हा एकदा भाडीपाचे खूप खूप आभार. आज सगळे इथे आले आणि खरंच सगळे इथे आले. सारंगचं नक्की नव्हतं, पण त्यांनीही आज ड्रॉप इन केलं. आणि सागर तुझेही खूप खूप आभार. सगळ्यांनी नक्की पुन्हा या कार्यक्रमात नक्की या. आणि आता प्रेक्षकांसाठी म्हणून मी तुम्हाला उद्या एकदा रिमाइंड करते की उद्या कार्यक्रमात कोण कोण आहे. उद्या आपल्या बरोबर आहेत अभिनेता, कवी, गीतकार स्वानंद किरकिरे. त्यांच्याच बरोबर आहेत अभिनेता आणि दिग्दर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके ऋषिकेश जोशी आणि विभावरी देशपांडे. त्यामुळे उद्या संध्याकाळी देखील सगळ्यांनी 6 वाजता ट्यून इन व्हा फेसबुकवर इंडियन मॅजिक आयच्या पेज वरून. ऑल राईट. मी असणार आहे उद्या प्रेक्षक म्हणून. जरूर 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 जरूर. प्रेक्षक म्हणून, कलाकार म्हणून तुला ज्या कपॅसिटीमध्ये जेव्हाही जॉईन करावं असं वाटेल, यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि हा कार्यक्रम आज खरंच संपावा असं मलाही वाटत नाहीये, पण वेळ झालेली आहे. कलाकारांनी आम्हाला जितकी वेळ दिली होती ती कधीच संपलेली आहे. कोणी सांगितलं तुला आम्ही तुला वेळ दिली? तू सकाळी सुरू कर, रात्री संपव, पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. सागर मला वाटतं तू उद्या प्रेक्षकांमधून नको, तू उद्या कलाकारांमधूनच ये. उद्याही, परवाही, तेरवाही. इथे आज जेवढे कलाकार तुझ्या सोबत आहेत त्याच्यापैकी एकाने तरी तुला सांगितलं की आमच्याकडे एवढाच वेळ आहे, आम्ही या वेळेकडे जास्त वेळ देऊ शकत नाही. शूटिंग आहे, मीटिंग आहे. सगळ्यांकडे खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. तूच ठरवलं दिला. मला माफ करा, मी आता सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशन मध्ये माझ्याच घरात आहे, गोडबोल्यांच्या घरी. त्यामुळे श्रीरंग गोडबोले येऊन जाऊन मला वेगवेगळ्या खुणा करतायत. आज पुरता सगळ्यांचा निरोप घेते. पण हे सगळे कलाकार पुन्हा या कार्यक्रमाचा भाग होतील असं ते स्वतःच म्हणतायत. त्यामुळे हे मी तरी खूप सिरियसली घेतेय आणि बाय द वे आपले प्रेक्षकही हे खूप सिरियसली घेतात. तर उद्या आपण संध्याकाळी भेटूयात 6 वाजता इंडियन मॅजिक आयच्या पेजवरच विराम या कार्यक्रमात. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.
जय हिंद. जय महाराष्ट्र. जय जगत. अरे